तर आपण आलो आता नेरळ स्टेशनला आहेत आम्ही सगळे उतरलेत मिहीर भाई खूपच आहे गोविंदा 15-20 मिनिटं फोटो काढा नाही तो कर्जतकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज 25 डिसेंबर आहे, सुट्टी होती सगळ्यांना आणि आपला छोटा मित्र मिहीर मुंबईमध्ये आला आहे। तर आपला प्लॅन झाला आहे नेरळजवळचं कड्यावरच्या गणपतीला जाण्याचं। तर आपण आत्ता बायकळ्यावरनं ट्रेन पकडले, श्रद्धा आणि मी निघालो आहे। बाकीचे मेंबर्स आहेत मिहीर वगैरे आपल्याला ठाण्याला भेटणार आहेत आणि गौरव, राणी, सिद्धूबाईची फॅमिली ते आपल्याला डोंबिवलीला भेटणार आहेत। आजचा प्लॅन आहे कड्यावरच्या गणपतीचा। बघूया, आता निघालो आहेत। आप्पा वगैरे जाऊन आहेत मागच्या 15 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी, त्यामुळे त्यांना माहिती आहे। जाऊया आता। आम्ही कर्जत लोकल तर पकडले, 6:56ची होती बायकळ्यावरनं। दादर येईल आणि गर्दी होईल डब्यामध्ये। म्हणजे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। एक नवीन डेस्टिनेशनला आपण चाललो आहे, नवीन जागा तुम्हाला दाखवण्यासाठी आतुर आहे मी मग कधीपासून। तर आजचा व्हिडिओ कड्यावरच्या गणपतीचा असणार आहे। खूप विचार विनिमय झालं आणि नंतर मग कड्यावरच्या गणपतीला जाण्याचं फायनल झालं आहे। आपल्याला नुपूर येणार होती आपल्यासोबत, पण नुपूर काही कारणामुळे आली नाही। तर आपल्यासोबत त्रिशा आणि मिहीर असणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। आता आपण निघालो आहे कर्जतकडे। कर्जत लोकल दादरमध्ये खूप गर्दी होती गाडीमध्ये, आज सुट्टी असल्यामुळे दादरला गर्दी झाली। चालेल ना, कुठे बसलात? बसला कुठे? त्रिशा इकडे तर आपण आलो आता नेरळ स्टेशनला आहेत आम्ही सगळे उतरलेत। मिहीर भाई, सिद्धूबाई, आप्पा, गौरव, वहिनी, राणी, श्रद्धा, त्रिशा आणि मिहीर तर पहिला आहे आता आतमध्ये वामेल येते। तर मंडळी, आम्ही नेरळला येऊन पोचलो आहोत। इथे नाश्ता करणार आहोत आणि मग टॅक्सी करून आपल्या कड्यावरच्या गणपतीकडे जाणार। गर्दी खूप होती, ट्रेन बघा पूर्ण खाली होते नेरळला। ऑलमोस्ट सगळेजण माथेरानला जाणारा पब्लिक आहे। दोन्ही प्लॅटफॉर्म सोडून पकडलेत, शनिवार रविवारच्या सुट्टी होत्या त्यामुळे। हे नेरळ स्टेशन आहे। त्रिशा कुठे जायलो आपण? कुठे चाललो आपण? कुठे चाललोय? ए मिहीर, कुठे चाललो आपण? हा प्लॅन आहे ना, हा जो प्लॅन केलाय मंडळी आमच्या मिहीरने केलाय। मिहीरने सगळा ग्रुप बी बनवला होता व्हॉट्सअपचा आणि त्याने हा प्लॅन अरेंज केला आहे। बघूया आता, मिहीर आपल्याला आता नाश्ता खायला देणार आहे। नाश्ता करणार आम्ही आणि मग गणपतीकडे जाणार आहोत। काय मॅम, मिहीर रेडी? मिहीरला थंडी वाजते। डेक्कन आले आणि बघा केवढं
एवढी गर्दी आहे बघा CSTकडे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायला पण प्रचंड गर्दीने प्लॅटफॉर्म भरलेला आहे. 3 दिवसाच्या ज्या सुट्ट्या आल्या शनिवार रविवार आणि 25 डिसेंबरची, त्यामुळे गर्दी खूप आहे. आणि इथं ही डेक्कन एक्सप्रेस आहे पुण्याकडे जाणारी, ती आता या प्लॅटफॉर्मला आलं आहे. आपण जिकडे उतरलो त्या प्लॅटफॉर्मला आलेली आहे. बघा ही माथेरानला जाणारी टॉय ट्रेन लागलेली आहे इकडे. माथेरानकडे जाणारी टॉय ट्रेन आहे. पण टॅक्सीने जाणार टॉय ट्रेन हे टाइम टेबल आहे टॉय ट्रेनचं, डेलीचं टाइम टेबल आहे. तर ही बघा ही आहे ती अशी टॉय ट्रेन आहे, नेरळ टू माथेरान इथे लागलेली आहे. बघा ही एक डबे आहेत असे आणि तिकडे भरलेले आहे पूर्ण. तर इथून हे सुटणार आहे, पूर्ण पॅक झाले. ते समोर आहे ते जुनं इंजिन आहे तिकडे ठेवलेलं. सुट्ट्यांमुळे फुल प्रचंड गर्दी बघायला मिळते माथेरानला. वडापाव भजीपाव, प्रिशाचा भजीपाव खाऊन झाला आणि माझा पण खाऊन झाला आहे इकडे. आणि बाकीच्यांनी रस्सा वडा मागवला आहे. नाश्ता चाललो आहे. एक मिसळपाव आहे ना, श्रद्धा गुरवचा मिसळपाव. दादा साईडला नीचे खाली ठेवा, त्याला खाली ठेवा पाणीच्या पाणी लागेल. मिसळ कुठे पाणी आहे एवढंच बस होईल ना तुला. मंडळी या बघा इथे इको ज्या आहेत त्या इको माथेरानला पण जातात. आपण खड्यावरच्या गणपतीसाठी पण अर्ध्या वाटेतच आहेत ते ठिकाण, म्हणून ह्याच इकोने जाणार आपण इको बुक केलेली आहे 8 जणांसाठी. बघू आता 8 जण मोठी आहेत आणि 2 जण छोटी. आम्ही निघालेलो इकोने कड्यावरच्या गणपतीकडे. 6 जणांना ते अवेलेबल आहे. आता पुढे एक रिक्षा गेली त्याच्यात पण 8 होते. ते कसे माहिती का, लोकल असले ना ते चेक कर. आता मला 200 रुपये का नको आहेत का तुमचे जास्ती, मला ते सांगा. तुमच्या 750च्या जागी मला 850 भेटले असते ते 2 200 मी कशाला गमवू. ते नाही ना, चेकिंग होते. मोदिवलीला मित्र राहतो माझा. सादर असलेलं असं हे माथेरान समोर दिसत आहे. आपल्याला पूर्ण माथेरानला जायचं नाही आहे, अर्ध्या वाटेतच कड्यावरच्या गणपतीला जातात. चेकिंग आहे का पोलीस असं हेच ना, हेच चेकिंग करतात. पोलिसांचा नाही आमचा, युनियनचे नियम आहे. कारण युनियन जर भेटले तर मग सह्याद्रीचा ही रिक्षा पण चालू आहे पण नाही, चालू होतात मंगळवारपासून. त्यांचा प्रॉब्लेम काय होता. कोणतं गाणं. तर म्हणजे आपण येऊन पोचलो आहे कड्यावरच्या गणपती समोर जाण्यासाठी. जो स्टॉप आहे तिथे थांबलो आहे बघा. इथे मागे आता आपण ट्रॅकवरनं जाणार. इथे ट्रॅक आहे आपले,
तुम्हाला बघू शकता की बोर्ड लागला आहे कड्याळचा गणपती, 2-3 बोर्ड लागले. हा रोड येतो तो नेरळकडून आणि इकडे या साईडला माथेरान आहे. थोडंच अंतर माथेरानचं आहे वरती गेल्यावर. नेरळ ते माथेरान 100 रुपये पर सीट आहे आणि कड्याळच्या गणपतीला यायचं झालं ते सुद्धा 100 रुपये पर सीट आहे. 6 जणं घेतात एका गाडीत, त्यामुळे दोघांना आम्हाला दुसरी गाडी पकडून यायला लागली. तर श्रद्धा वगैरे मागच्या गाडीत आम्हाला बाकीचे सगळेजण आम्ही एका गाडीत आलो. आमची आता ट्रेल सुरू झालेली आहे. हा जो ट्रॅक आहे आपल्याला मध्ये मध्ये क्रॉस करत होता रोडवर, तोच ट्रॅक आहे टॉय ट्रेनचा. इथे पाणी आहे बघा पिण्यासाठी. भाग तू भाग भाग परीक्षा. ऊन येते ऊन येते ऊन येते. कुठे चालली तू? नेरळचं हे वरून दिसणारं विहंगम असं दृश्य तुम्ही बघू शकता. आपल्या कॅमेऱ्यात कैद होत आहे. गाडी येते बघ. गाडी चढते आता. मी इकडे इकडे दिसते वरून येते बघ खाली. बॉडीगार्ड आहे बॉडीगार्ड बॉडीगार्ड. नेहमी अनुभव येतो किल्ल्यावर जाताना. चला चला चलो चलो गाडी चालू झाली. इंजिन ढकलणार आहे जिड आहे की मागून ढकलणार आहे जिड आहे. चला चलो चलो. कॅमेरावाला घेऊन जाल तुम्ही माहितीये का? में चलो लाइन में सब. हाय करो आगे बढ़ो ऐसे. हाँ हाय करो हाय करो. टॉय ट्रेन दिसत आहे. गेली आता येईल आपल्याकडे. नेरळ माथेरान टॉय ट्रेनची ट्रॅक पकडून 134 नंबरपासून 158 नंबरपर्यंत चालत गेल्यावर आपल्याला 198व्या नंबरवर निसर्गराजा गणपतीचे दर्शन होते. थोडंसं रिचार्ज झालेत, थोडंसं पोटपूजा केली पुन्हा.
गाडी गेली मग अशी आपली. आत्ता इथे बोर्ड तुम्हाला बघायला मिळतं 158 कडाव्याचा गणपती निसर्ग राजा 158. आणि आता या रूटला आपल्याला जायचं आहे. विषा इकडे बाय करा. रिक्षा फॅन पण घेऊन आले सोबत. रिक्षा फॅन दाखव फॅन. हां फॅन आहे फॅन सोबत फॅन घेऊन आले. गरम होतं म्हणून तिला. फॅन आहे ना आम्हाला पण देणार ना. चला वाकडी आहे ना. मस्त थंड वाटतं आता इकडे. थंड वाटतं. तो तिथे स्पॉट दिसतोय ना तो या डोंगराच्या पलीकडे तो आहे प्रतिगिरणार विकटगडकडे जाणारा तो स्पॉट आहे. काय स्लो आहे. आहे बोर्ड लिहिलेला कड्यावरचा गणपती पेपचा किल्ला. या साईडला जायचं आहे. इथे टर्न होतोय गाडी. कड्यावरचा गणपती इथून आपल्याला खाली जायचं आहे. ही पायवाट लागते इकडे आपल्याला. आधी पुढे जाऊन तिकडून व्ह्यू दिसतो कड्यावरचा गणपती त्या साईडचा. तो बघून आपण पुन्हा इकडे येणार आहोत. मंडळी या कड्यावरच्या गणपतीची निर्माण कथा देखील रंजक आहे. नेरळ माथेरान दरम्यान मिनी ट्रेन इंजिन चालवणाऱ्या राजाराम खडे या माणसाला आसपासच्या कड्यांमध्ये गणपतीचा आकार भासला. या कड्यास मिडाचा खडा असं नाव होतं. या कड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना त्यात गणपतीचा आकार असल्याचा भास व्हायचा. एकदा काय झाले, नेरळहून ट्रेन चालवत असताना राजाराम दादा चालवत असलेल्या इंजिनात एक उंदीर शिरला. ट्रेन या मिठाच्या कड्याच्या इथे आल्यावर तो उंदीर इंजिनमधून टुणकन उडी मारून बाहेर पडला. राजाराम दादा यांना हा दैवी संकेत वाटला. त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे निरखून पाहिले. निरखून पाहिल्यावर त्या खडकामध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला. राजाराम दादा त्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांना काहीतरी करावं अशी इच्छा झाली. अशी आपण इथून पुढे गेलो होतो. इथून खाली उतरायला सुरुवात करतोय. थोडंसं स्लिपरी पायऱ्यांचं मार्ग आहे खाली. राजाराम दादांनी नेरळ माथेरान येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना त्या कड्यामध्ये गणपती साकारायची कल्पना सांगितली. तसेच सोबत असलेल्या त्यांच्या सहकार्यांना देखील त्यांनी हे सगळं सांगितले. सगळ्यांनी राजाराम दादांना साथ दिली आणि 2004मध्ये राजाराम दादांसह सर्वांनी कड्यावर गणपती निर्माण करायची मोहीम हाती घेतली. तब्बल 14 वर्षानंतर 2018 साली 52 फूट उंच असा कड्यावरचा गणपती पूर्णत्वास आला. पायऱ्यांचा मार्ग आहे.
इथे छोटी गुहा लागली ते. मंडळी इथून चेंज होतात मार्ग. हा मार्ग इकडे आपल्याला गणपतीकडे घेऊन जातो आणि या मार्गाने पायवाटेने गेलो ह्या पायवाटेकडे पेपच्या किल्ल्याकडे जायला मार्ग आहे हा. तिकडे इथून असा सरळ हा मार्ग पायवाटेला जाते ती पेपच्या किल्ल्याकडे जाते. म्हणजेच पेपचा किल्ला म्हणजे विकटीगड तिकडे. आता आपण निघालो गणपतीकडे. कड्यावरचा गणपती निसर्ग राजा. आता वातावरण पूर्ण चेंज झालं आहे. जे ऊन होतं ते कमी झालं कारण डोंगराच्या पलीकडे आपण आलो त्यामुळे आता थंड वाटतं आहे. खूप शांत आणि असं निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. आत्ताच 17 तारखेला या इथे जत्रा होती, उत्सव असतो मोठा. त्यानिमित्त हे रोडच व्यवस्थित करण्यात आलं आहे बघा. सगळा पायवाट एकदम बऱ्यापैकी मोठी करण्यात आली. पावसाळ्यात थोडंसं स्लिपरी असते, गवत खूप वाढलेलं असतं त्यामुळे आपली बाजूची दरी समजत नाही, त्यामुळे सांभाळून यावं लागतं. आता तर डिसेंबर महिना चालू आहे त्यामुळे सगळं गवत सुकलं आहे, तुम्ही समजू शकता. साईडला दरी आहे पूर्ण आणि ही पायवाट आहे त्यामुळे पावसाळ्यात थोडं सांभाळावं लागतं या पायवाटेने. पेप किल्ल्याकडे जाताना शक्यतो जास्त थोडी अडचण असते, गवत खूप वाढलेलं असतं आणि छोटी पायवाट असल्यामुळे. समोर दिसते तो आपला बाप्पा, आपण वरून बघत होतो. केवढं ट्रेकिंग करतो ना मिरगा. काय नाही काय नाही बोंगा आलेला पण. गणपतीच्या पायाखाली भव्य असा उंदीर सुद्धा बनवण्यात आला. उंदीर मामा की जय. हे आहे बाप्पाचं मंदिर. पूर्ण बाजूला जरी आपण त्या स्पॉटवरून आपण हे करत होतो, फोटो काढत होतो, तिथून संपूर्ण व्ह्यू दिसतो. लोकांना दर्शन घेता यावं म्हणून कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर बनवण्यात आलं आणि तिथे गणपतीच्या छोट्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. माथेरानला निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गणरायाला निसर्ग राजा गणपती हे नाव दिले गेले.
आली तुला? तुला मग कोणती पिकनिक पाहिजे ती? समुद्राची? हा तिथे समुद्र दिसतोय. तो तिकडे, तो तिकडे. काय कशाने दुखतेत? काय चाललीसच नाही तू. चल लवकर इकडे. मंकी आला. चल ये इकडे लवकर, मंकी आला. तर आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो आहे. ऊन चांगलं जाणवतं आता, कारण दुपारचे मला वाटतं 1:30-1 वाजले असतील. आता किती वाजलेत बघूया. 1 वाजला बरोबर. त्यामुळे ऊन जाणवतं. हा मधला पॅच थंड आहे. आता बघूया खाली जाऊन निरळलं काय ते पुन्हा पेटपूजा भरूया, करूया. फक्त एक लक्षात ठेवा, इकडे जेव्हा येताना स्वतःसोबत पाणी खूप कॅरी करा. पावसाळ्यात पाणी मिळतं, बाकीच्या सीझनला पाणी नसतं. दमलेले थकलेले एक छोटी ट्रेक करून घरी जाण्याच्या मार्गावर आता मी आता बघू. सगळं पाणी संपलं आहे सगळ्यांकडचं. एवढ्या बॉटल आणल्या होत्या त्या सगळ्या रिकाम्या झाल्यात. आता पाण्याची प्रतीक्षा आहे. खाली गेल्याशिवाय पाणी मिळणार नाही. पाण्याविना चाललेला प्रवास. मग सगळे छोट्याशा ट्रेकला थकलेत पाणी नसल्यामुळे. तर लक्षात ठेवा, सोबत येताना पाण्याच्या बॉटल कॅरी करा. रिकाम्या बॉटल सोबत घेऊन जा, पुन्हा तिकडेच टाकू नका. मस्त स्पॉट आहे. वन डे पिकनिकसाठी हाफ डेमध्ये पण होऊ शकतो. सकाळी लवकर मुंबईतून निघालात तर साधारण 3 वाजेपर्यंत रिटर्न घरी जाता येईल. एवढा छोटा स्पॉट आहे, पण मस्त ठिकाण आहे. सकाळी लवकर आलं तर ऊन कमी मिळेल. मंडळी आपण पुन्हा खाली आलो. तिथून आपण ट्रेक सुरू केला होता, तर त्या स्पॉटला येऊन पोचलो आहे. आता पुन्हा इथे इको गाडीने पण नेरळला जाणार आहोत. इथून माथेरानहून येणाऱ्या गाड्या सगळ्या रिव्हर्स रिटर्न चाललेल्या आहेत. थोडी गर्दी आहे बघा. तर आपण नेरळला जाऊया. नेरळला जाऊन काहीतरी जी पोटपूजा झालेली आहे, बघूया आता कसं काय होतं. तर मंडळी व्हिडिओ इथेच संपवतो आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.